नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत विविध जिल्हा परिषद अंतर्गत योजना राबवल्या जातात। त्या दिव्यांग बांधवांसाठी 6000 रुपये मिळणार आहे, तसेच त्यांना घरकुल सुद्धा मिळणार आहे। तर मग यशवंत घरकुल योजनेतून हे घरकुल देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, कधीपर्यंत अर्ज करायचा आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, यासाठी पात्रता काय आहेत, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, कशा पद्धतीने कागदपत्र अपलोड करायचे आहे, या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा। तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषद पुणे यांच्या अंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहे। ती ZPP पुणे म्हणजे ZP पुणे सेस योजना.com या ठिकाणी आपण यायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता जिल्हा परिषद पुणे वेगवेगळे विभाग दिलेले आहेत। जिल्हा परिषद स्वनिधी विविध योजना, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, समाज कल्याण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग। तर मग मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी खाली दिसेल की कोणकोणत्या विभागात किती अर्ज केलेले आहे। दिव्यांग कल्याण विभागात अजूनपर्यंत एकही अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेला नाही। अर्ज करण्याचा कालावधी सर्व योजनांसाठी 30 सप्टेंबर हा शेवटचा कालावधी आहे। तर बघूया आपण आता मग दिव्यांग बांधवांसाठी कोणत्या योजना या ठिकाणी राबवल्या जातात आहे। तर मग विविध योजनांची माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं, 3 रेषा दिसतात तिथं। मग या समाज कल्याण विभागात बघूया दिव्यांग बांधवांसाठी कोणत्या योजना आहेत। या ठिकाणी बघा, मागासवर्गीय व 5% दिव्यांग निधी 20% योजनेअंतर्गत 100% अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ योजना। अटी व शर्ती काय आहे, लाभार्थी मागासवर्गीय संवर्गातील असावा व दिव्यांग घरकुलासाठी सक्षम प्राधिकरणाने दिव्यांगताचे प्रमाणपत्र म्हणजे UDID कार्ड असावे। पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भागातला रहिवासी असावा। ग्रामसेवकाचा रहिवासी दाखला त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे। ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थी हा बेघर अथवा भूमिहीन, त्याचे घर असेल तर ते कुडामुडीचे असणे आवश्यक आहे। कुडामुडीचे घर अथवा मोकळी जागा लाभार्थीचे नावे असेल तर तसा नमुना नंबर 8चा उतारा सादर करावा। लाभार्थींच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय निमशासकीय सेवेत नसावी। लाभाचे स्वरूप बघा, 1,20,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। 4 हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे बँकेत जमा करण्यात येणार आहे। याच्या खालीच बघा अर्ज करा या ठिकाणी दिसते तुम्हाला। मग या ठिकाणी अर्ज करायला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। सर्वप्रथम तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, संपर्क क्रमांक, त्या मोबाईल नंबरवर OTP येईल। नंतर लॉग इन करण्यासाठी पासवर्ड या ठिकाणी सेट करायचा आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवात होते। आपण अर्ज कसा करायचा आपण PDF द्वारे समजून घेऊया। तर मित्रांनो, ही झाली घरकुलांसाठी योजना। यशवंत घरकुल योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी हा निधी देण्यात येणार आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी दुसरी योजना बघा, दिव्यांग कल्याण विभागामार्फत कोणती योजना आहे। तर बघा, दिव्यांग कल्याण विभागाच्या योजनांची माहिती। अति तीव्र दिव्यांग, मतिमंद, बहुविकलांग, अंध, मूकबधीर लाभार्थींना निर्वाह भत्ता देण्याबाबतची वैयक्तिक योजना। या ठिकाणी बघा 6000 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे। तुम्हाला जरी संजय गांधीचे पैसे मिळत असले किंवा इतर कुठल्या योजनेचे पैसे मिळत असले तरीही तुम्हाला या ठिकाणी 6000 रुपये मिळणार आहे। तर बघा, अटी शर्ती काय आहे, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा, वय 18 व त्यापुढील आवश्यक पुराव्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे, म्हणजे 18 वर्षाच्या पेक्षा जास्त असावे। सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग यांनी जे काही 13 सप्टेंबर 2022 मध्ये नमूद केलेल्या 21 प्रवर्गातील दिव्यांगत्व आवश्यक आहे। दिव्यांगत्वाचे प्रमाण हे 60% पेक्षा जास्त असलेल्या दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र म्हणजे UDID कार्ड असणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्हाला 60% पेक्षा जे दिव्यांग आहेत त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 6000 रुपये मिळणार आहेत। तर लाभाचे स्वरूप काय आहे, आर्थिक वर्षाकरिता 500 रुपये दरमहा, याप्रमाणे 6000 रुपये थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे बँकेत जमा करण्यात येतात। म्हणजे पुणे जिल्हा परिषद किंवा पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जे काही दिव्यांग बांधव येतात त्यांना दर वर्षाला 6000 रुपये मिळणार आहेत। तुम्ही या ठिकाणी अर्ज करा, या ठिकाणी क्लिक करा, तुम्हाला 6000 रुपये मिळून जातील। यामध्ये सुद्धा तुम्ही नाव टाकायचं आहे,
मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP येईल, नंतर तुम्ही लॉग इन पासवर्ड सेट करा। तुम्हाला जमत नसेल तर CSC सेंटरवर जाऊन भरा, ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडनं भरून घ्या। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्या संदर्भात माहिती आपण या PDF स्वरूपातून बघूया। याची ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। आपण बघू शकता पुणे जिल्हा परिषद योजना सोनी विविध योजनेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल, हे बघा ZPP पुणे सेस योजना.com या ठिकाणी जायचं आहे आणि अर्ज करायचा आहे। तर बघा अर्ज कसा करायचा, जी माहिती बघितली त्याखाली या पद्धतीने नोंदणी करायची होती। OTP आपलं पूर्ण माहिती द्यायची आणि OTP येईल, OTP आल्यानंतर लॉग इन करायचं आहे। तर नोंदणी करण्यापूर्वी प्रथम सर्व कागदपत्रे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून घ्यायचे। प्रत्येक कागदपत्रांची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी। मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्याशिवाय पुढील नोंदणी फॉर्म भरता येत नाही, त्याकरिता प्रथम मोबाईल क्रमांक व्हेरीफाय करून घ्यावा। अर्जदाराने प्रथम स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून सेंड OTP यावर क्लिक करावे। संबंधित मोबाईलवरती OTP आल्यानंतर OTP प्रविष्ट करावा। व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करावे। OTP अचूक असल्यास पुढील नोंदणी करता येते। मग नंतर वरील माहिती भरल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, बँकेची माहिती लिहायची सर्व डिटेलमध्ये। मग अर्जदाराची जन्मतारीख, प्रवर्ग, जात हे सर्व निवडायचं आहे। आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे, दारिद्र्यरेषेखाली असेल तर दारिद्र्यरेषे क्रमांक टाकायचा आहे। अर्जदार दिव्यांग आहे किंवा नाही, जर असेल तर या ठिकाणी दिव्यांगाचा प्रकार टाकायचा आहे, किती टक्केवारी आहे आणि प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे, UDI क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर जन्मतारीख टाकायची आहे। जन्मतारीख टाकताना आपल्याला DDMMY या पद्धतीने जन्मतारीख टाकायची। कागदपत्र कोणकोणते अपलोड करावे लागणार आहे बघा, अर्जदाराचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो हा स्कॅन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड आणि जात प्रमाणपत्र आणि दिव्यांग बांधव असल्यावर दिव्यांग प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचे। हे सर्व कागदपत्रे आधीच स्कॅन करून घ्यायची, त्याची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी। नंतर सेव्ह करायचं आहे। मोबाईल क्रमांक व्हेरीफाय केल्यानंतर माहिती सेव्ह होईल। तुमची सर्व माहिती जतन केल्याचा असा मेसेज येतो, त्यावर ओके वरती ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा लॉग इन करायचे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती भरून घेतलेली आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर व पासवर्ड या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर विभागाच्या योजनेसाठी अर्ज करायचे आहे। त्या संबंधित विभागाच्या योजनेवरती क्लिक करायचं आहे आणि योजनेची आवश्यक माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी। प्रत्येक कागदपत्रांची साईज 2 MB पेक्षा जास्त नसावी। नंतर सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे। अर्ज पूर्ण व अचूक भरल्यानंतर अर्जाची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण असा संदेश येईल। अर्जाची प्रिंट काढा या ऑप्शनवरती क्लिक करून प्रिंट काढून घ्यायची आहे। केलेल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी अर्जाचं स्टेटस तुम्ही बघू शकता। लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरा। दिव्यांग बांधवांना 6,000 रुपये आणि घरकुल मिळणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता। जर तुम्हाला जमत नसेल तर CSC सेंटरमध्ये जाऊन अर्ज भरा। या ठिकाणी फक्त पुणे जिल्ह्यातीलच नागरिक या ठिकाणी अर्ज करू शकतात। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।